श्रीमंत गंगाधर पंत. अगं काय पसारा करून ठेवलायस? काय शोधतेस एवढं? सुख. सुख म्हणजे हॅपीनेस का? हॅपीनेस असं म्हणायचंय का तुम्हाला? तसं पण चालेल, पण हॅपीनेस ना तुला इथे नाही मिळणार, तुला तुझ्या बेडरूम मध्ये मिळेल. काहीतरी बोलू नका. मी त्या आनंदाविषयी म्हणत नाहीये. एक भांड मला जागच्या जागी सापडेल ना, तो दिवस सुखाचा असेल असं माझं म्हणणं आहे. काही बोलू नको. सगळी भांडी जागच्या जागेवर ठेवलेली आहेत. तू काय ब्लॉन्ड झाली आहेस की काय? आई, ब्लाइंड म्हणजे आंधळी असं म्हणायचंय का? तसं पण चालेल. तशी मी झालेली नाहीये. एक गोष्ट जागच्या जागी नाहीये. कधी परात इकडे तर कधी चहाचं भांड तिकडे, कधी कढई इकडे तर कधी साखरेचा डबा गायब. साखरेचा डबा तुमच्या बेडरूम मध्ये का असतो? अगं ते डॉक्टरने मला सांगितलंय. काय? साखर जरा बेडरूम मध्ये ठेवत जा. हा नाही, शुगरची लेवल चेक करायला सांगितलीये, त्यामुळे 2-2 दिवसांनी मी डबा उघडून बघते, शुगर लेवल चेक करते. आई, तुमचं हे इंग्लिश ना एक दिवस आमच्या सगळ्यांच्या अंगाशी येणार आहे. एक तर तुम्हाला स्वतःला ना कसली शिस्त नाही, आणि तुम्हाला शिस्त नाही म्हणून त्या घराला शिस्त नाही. हे बघ, तू माझी शिस्त काढू नकोस हा. मला सहन होत नाही बाहेरच्या माणसाने घरात येऊन माझी शिस्त काढलेली. तू बाहेरची आहेस त्यामुळे तू माझी शिस्त काढू नको. आय विल नॉट टॉयलेट. काय? आय विल नॉट टॉयलेट. काय बोलताय आई? मला सहन होणार नाही. आई, त्याला टॉलरेट म्हणतात. टॉलरेट. तसं पण चालेल. खरं इंग्लिश बोलले ना किला राग येतो. ओ साथी रे. ए अनु, बसलेस काय? चल आवर लवकर, सिनेमाला जायचंय आपल्याला. तू एकटाच जा, मी नाही येणार. एकटाच जा म्हणजे? हा, तिथे काय डोअर किपरची नोकरी मागायला जात नाहीये मी. अगं चल ना, एकदम थर्ड क्लास असा सिनेमा आहे. आपण दोघेच जण असू, मग तिकडे बसू, गंमत करू छान, मग बाहेर जेवायला जाऊ, मग नंतर गजरा घेऊ, गुलाबाच्या पाकळ्या घेऊ, आणि मग नाही, आता आपण या घरात राहायचं नाही. तेच तर म्हणतोय, सिनेमाला जाऊया म्हणजे आपोआप या घरातनं बाहेर पडू ना. श्री, तसं नाही. आता आपण हे घर सोडून जायचं. मरायचं कुठे उड्डाणपुलाखाली? श्री, काय झालं काय? तुझी आई मला वाटेल ते बोलत असते. मला एक सांग, तू मला लग्न करून या घरात आणलंयस ना? म्हणजे काय? लग्न करूनच आणलंय? वाटल्यास फोटो बघ. ते काय? मग ती असं का करत असते? सारखं माझे गैर करत असते. माझ्या या घरावर काही अधिकार नाहीये का? आणि मला घरी राहायला जागा नव्हती म्हणून इकडे घेऊन आलायस का? तसं नाहीये ग. अगं की लक्षात घे ना, आईचा स्वभाव आहे तो. दुर्लक्ष करावं आपण. तेच करायचा प्रयत्न करत असते, पण नको नको ते बोलतात मला. तुला हवं ते बोलायला, ते काय बोलकी बाहुली आहे का? घे तू अजून तिचीच बाजू घे. अगं हे बघ अनु, तसं नाही मला म्हणायचंय. मला म्हणायचंय की आईने तुला अजून सून म्हणून नाही स्वीकारलंय ग. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ती तुला घालून पडून बोलत असते, तुझी जागा दाखवत असते. म्हणूनच मला माझी स्वतंत्र अशी जागा निर्माण करायची. तू काय ध्रुव बाळास का स्वतंत्र जागा निर्माण करायला? श्री, मी निर्णय घेतलाय. कसला? उपोषणाला बसण्याचा? नाही, मग ही जागा सोडून जाण्याचा. हा? ऐक या घरात जाम प्रॉब्लेम चालले तो. अरे पाल आणि झुराळाची मारामारी चालली असेल तर एवढं टेन्शन कशाला घ्यायचं? पाल आणि झुरळाची नाही मारामारी चाललीये, दोन मांजरी भांडतायत. मांजरी? आपण कधी मांजरी पाळले रे? कर्माडी तशा. अहो मांजरी म्हणजे माझी बायको आणि तुमची बायको, दोघी जणी भांडतायत. तुमच्या बायकोनं माझ्या बायकोचं जगणं हराम केलंय. अरे बापरे, मला वाटत होतं मी एकटाच या दहशतवादाचा बळी आहे म्हणून. पाप, अनुजा खूप वैतागली. ती आता घर सोडून जायचं म्हणतेय. कुठे जाणार म्हणते ती? ती एकटी नाही, आम्ही दोघे जण जाणार आहोत आणि राहणार आहोत कुठेतरी भाड्याने घर घेऊन. मी काय म्हणतो श्री, कशाला उगाच भाड्याचे पैसे खर्च करतोस? त्यापेक्षा तिच्या माहेरी जाऊन राहा ना. असा मारकुट्या पाहिल्यासारखा माझ्याकडे बघू नको. बस, मी कुठेही असा घर जावई बनून राहणार नाही. पैसे वाया गेले तरी चालतील, पण मी भाड्याने घर घेऊन राहील. अरे हो रे बाबा, 1 रूम किचनला किती भाडं लागतं माहितीये का तुला? 10,000 दिले तरी कोणी तुला जागा देणार नाहीये. या एरियातले एजंट काही माझ्या ओळखीचे आहेत, माझे मित्र आहेत, ते मला देतील कुठेही भाड्याने घर. मी काय म्हणतो श्री, आपला स्वतःचा एवढा मोठा बंगला आहे, बरोबर आहे? तर आपण अजून 3,000 फूट बांधकाम इकडे करू शकतो. तर 1,000 फुटाचं एक घर तू तुझ्यासाठी बांधून टाक ना. हा, स्क्वेअर फीट. हा, आता इथेच बांधायचं म्हणून तू बांधू शकतोस, नाहीतर मुंबईत एवढं घर घेण्याची तुझी लायकीच नाहीये. मी त्याला किती खर्च येईल याचा विचार करतोय. नाही, आणि काय माहितीये का,
तू जर का इकडे घर बांधलंस ना तर 2 फायदे आपल्याला होतील. एक म्हणजे तू आमच्यापासून लांब जाणार नाहीस आणि बायकोच्या आणि आईच्या भांडणाचा त्रास तुला होणार नाही. चांगली आयडिया आहे ना. पण बांधकामासाठी पैसे माझ्याकडे मागू नको. 45 ए धर ना तिकडनं. आणि हे 82 82 आहे आणि हे आहे 42 1000. म्हणजे बघ आपल्याला 1000 स्क्वेअर फीटला विटा जर हव्या असतील तर 45 गुणिले 82 गुणिले बरोबर आहे दादा. तू वरती म्हणे एक मजला बांधतोयस, मला असं कळलंय. कुठल्या न्यूज चॅनलला बातमी मिळाली? न्यूज चॅनल? नाही म्हणजे बाबा चॅनलला की आई चॅनलला. आणि एक लक्षात ठेव, जरी मी वर गेलो तरी मी तुला खालची जागा अजिबात देणार नाही. अशा जायच्या गोष्टी काय करतोयस तू? अजून आम्हाला हवाय दादा. वर गेलो तरी म्हणजे वर राहायला गेलो तरी मी तुला खालची जागा देणार नाही. हे बघ, तुझ्या रूमवर काही माझी नजर बिजर नाहीये. नाही, नजर असली तरी मला काही फरक पडत नाही. आणि एक लक्षात ठेव, तुला जर खालची जागा हवी असेल तर माझ्याकडे एक स्कीम आहे. कसली स्कीम? वरच्या बांधकामाचा अर्धा खर्च तू द्यायचास. आणि आई बाबांना कुठे ठेवायचं? पंप हाऊस मध्ये? नाही, ते तुझ्या जवळच राहतील. पण कसं आहे, मी बाबांना वर येऊ देईन, पण आईला मात्र जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हाच वर यायला देईन. अरे तू अर्ध्या बांधकामाचं म्हणतोयस, माझ्याकडे एक वीट द्यायला सुद्धा पैसे नाहीयेत. हा, पण एक मदत मी तुला करू शकतो दादा. नको, मजूर असतील माझ्याकडे कामाला. तसली फालतू मदत नाही रे. मग? वरच्या मजल्याचा पूर्ण प्लॅन मी डिझाईन केलाय फुकटात. अरे वा, म्हणजे माझ्या आर्किटेक्टचे पैसे वाचवणार तू. सगळी आवड निवड लक्षात घेऊन बनवली आहे डिझाईन. वा 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 वा, दाखव दाखव. हे बघ, रात्री जागून प्लॅन बनवलाय डोळ्यात तेल घालून. हे बघ, इथे एक बेडरूम आहे, त्याच्या शेजारी एक बाथरूम आहे. इथे एक लिव्हिंग रूम आहे, त्याच्या शेजारी एक बाथरूम आहे. इथे एक किचन आहे, त्याच्या शेजारी एक बाथरूम आहे. आणि तुझी वाचनाची आवड लक्षात घेऊन इथे एक वाचनालय बनवलंय. आणि भविष्यात तुला मुलं होणार, त्यांना बेडरूम पाहिजे म्हणून तिथे एक बाथरूम बनवलं. असं छान प्लॅन बनवलाय. वा वा, मला एक सांग, हे घराचं डिझाईन बनवलंस का सुलभ शौचालय? आहेत ना डोळे कपाळात? आज वापलाय काय आता करायचं? ओ हो, काय चाललंय काय? हो इकडे काय बॉम्ब ठेवायचा विचार करता का काय? नाही नाही, बॉम्ब नाही हो. ते ना, मी जरा परवानगी मागायला आलोय. परवानगी कसली? बॉम्ब ठेवायची का काय? इथे बॉम्ब ठेवायची परवानगी पण मिळते? हो, गप्प बसा, जास्त छानपणा करू नका. बाटली पाडायला राहतो आपण. हा, बाटली पाडली कुठली? हो, तुमचं काम काय तेवढं बोला. हा, नाही, मला ना घर वाढवायचंय. घर वाढवायचं? मग इथं काय डोनेशन गोळा करायला आला वे? तुम्ही जरा बोलून द्याल का मला? किती बोलताय मगापासून? काय टॉक शो मध्ये बोलताय का तुम्ही? मला घर वाढवायचंय, म्हणजे माझं घर आहे त्याच्यावर मजला वाढवायचंय. बर बर बर, किती मजलं? तुम्ही देता परवानगी? नाही. मग कशाला फुकटच्या चौकशा करताय? ऐकून तर घ्या, ऐकून घ्या माझं. काय बरीच वर्ष मी इथं काम करतोय ना, सगळी प्रोसिजर माहितीये मला. अहो, इथं बसून बसून लोकांना 8-8 मजले वाढवून दिले तुम्ही. माझं काय सांगताय तुम्ही? इकडे इकडे सांगतो तुम्हाला. फक्त 5000. कुठे गेला तुम्ही? कसली खेळताय? वेळ कमी आपल्याकडे. काय तुम्ही मला फक्त 5000 रुपये द्या आणि तुमच्या चाळीच्या घराच्या वर मस्तपैकी एक मजला चढवा. मी काय चाळीत राहणारा वाटलो तुम्हाला? अरे देवा, मग काय झोपडपट्टीत राहतोय? नाही नाही, असं काय करताय? काय झोपडपट्टी वाढवायची परमिशन मिळणार नाही तुम्हाला इथं? अहो, माझा बंगला आहे आणि त्याचं नाव स्वप्नपूर्ती आहे. स्वप्नपूर्ती? आता हे काय आहे? बंगल्याचं नाव आहे ते. बंगल्यात राहतो तुम्ही? बंगल्यातलं पाखरं दिसतंय. नाही म्हणजे तुम्ही बंगल्यात राहता, लय चांगली गोष्ट आहे. तुम्ही ना काम करा, मला डायरेक्ट 25,000 रुपये द्या. तुम्हाला डायरेक्ट वरती पोहोचवतो. काय कुठं? हा, नाही म्हणजे तुम्ही 25,000 रुपये दिले ना तर तुमची फाईल मी वरच्या साहेबांकडे देतो. सही सकट, परमिशन सकट, परत तुमच्याकडे येईल 25,000 फक्त. अरे भडभुंजा, माझ्याकडे लाज मागतोयस तू? तुला लाज नाही वाटत? नाही नाही नाही, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लाज नाही, मी समाजकार्यासाठी पैसे गोळा करतोय. समाजकार्य कसलं? या समजावून सांगतो. इथे इथे बसा. काय आमच्याकडे एक नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्क. त्यातली माकडे आहेत ना, ती बाहेर येतात आणि लोकांच्या वस्तीत घुसून तिकडे तू माकूळ घालतो तो. ती लोक त्या माकडांना लय घाबरली, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी नॅशनल पार्कात मोफत घरं बांधतोय. कोणासाठी? माकडांसाठी का माणसांसाठी? अहो, माकडांसाठी.
इथं मला घर बांधायचं तर माझ्याजवळ पैसे नाहीये. त्या नॅशनल पार्कामध्ये माकडांसाठी घरं बांधताय आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे मागताय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? माणूस आहात का? कोण आहात तुम्ही? शांत बसा जरा. गप्प बसा. पाखरू उडून गेलंय. नाही रे टिल्लू, मी तुला आज नाही भेटू शकत. अरे मोठा प्रॉब्लेम आहे. काय मध्ये मध्ये ठेवता दिलो का? शे प्रॉब्लेम म्हणजे अरे काय म्हणजे मोठी गंमत झाली. माझा मामा आहे ना, तो गावावरनं आलाय. तो एका फालतू कंपनीमध्ये सेल्समन आहे. हो अरे पण सोसायटी वाल्याने पाठी लावली ना की सेल्समन आणि फेरीवाले यांना नो एंट्री. त्यामुळे तो रात्री कामावरनं आला आणि तो आलाच नाही. अरे पाठी अय्या ताई म्हणाला. पण तुम्ही आलात कुठून? नाही आलो इकडून, पण तुमच्या असं मागून मागून म्हणून तुम्हाला असं इकडून मागून असं वाटतं. कशाला मागे मागे फिरतात? दिसतंय ना मी फोनवर बोलतेय. नाही तुमचा काका मामा कोणी आहे ना, पुतणे भाचे, त्यांच्याशी नंतर बोला. माझं एक काम आहे तुमच्याकडे. हो काका मामा नाही येतो माझा. मग टिल्लू माझा बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड आहे? लग्नानंतर नाव बदला बर का, गैरसमज होतो लोकांचा. माझं एक काम आहे असं की मला ना घराच्या वर एक मजला चढवायचा आहे. काय करायचं मग? बांधकाम. अहो बांधकाम करायचं ते मला माहिती आहे, पण परवानगी मिळवण्यासाठी काय करावं लागेल? अहो मग अर्ज लिहून द्या. अर्जात सविस्तर लिहा तुमच्या बायकोचं आणि तिच्या सासूचं भांडण आहे का, आई वडिलांचं भांडण आहे का, शेजाऱ्यांशी भांडता का, त्यांनी तुम्हाला मारलंय का, तुम्ही त्यांना मारलंय का. तुम्हाला अर्ज लिहून हवा आहे का पोलिसांच्या दिवाळी अंकात लेख? हे बघा असं आंधळी कुत्रे, हे असं आंधळी कुत्रे. आंधळी कुत्री? अहो ते असतं ना काय अनधिकृत म्हणायचंय का तुम्हाला? हा. हा शब्द म्हणता येत नाही. कोणी कामाला ठेवलं तुम्हाला इकडं? हे बघा त्या बांधकामाविषयी मी कडक झालोय ना. हो पण मला अनधिकृत बांधकाम करायचंच नाहीये. माझ्याकडे वाढीव FSI आहे आणि मला अधिकृत बांधकाम करायचंय. हो ना, मग अर्ज लिहून द्या ना. ठीक आहे तुमच्याकडे अर्ज लिहून देतो. माझ्याकडे कशाला? मग आताच म्हणलं की अर्ज लिहून द्या म्हणून. मी कुठे म्हटलं माझ्याकडे द्या? मग कोणाकडे द्यायचा? वॉचमन कडे. चालेल. चालेल काय चालेल? तुम्हाला कळत नाही अर्ज कोणाकडे लिहून देतात? मी काय बिल्डर आहे का रोजच्या रोज इकडे फेऱ्या मारायला? सांगा कोणाकडे द्यायचा? पळसुले साहेबांकडे. कुठे असतात ते? शोधा. पाहिजे का कोणी? इंग्रजी थीफला 2 अक्षरी पर्यायी शब्द. पळसुले साहेब. पळसुले साहेब. What do you mean, पळसुले साहेब? हा पळसुले साहेब ठीक आहे. एक तर मला 2 अक्षरी शब्द पाहिजे आणि तुम्ही पळसुले साहेब 7 अक्षरी शब्द सांगितला. अहो नाही साहेब, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे हाक मारली आणि तुम्ही सवयीप्रमाणे ओ दिली. पण मला आता अजिबात वेळ नाहीये. काय हे शब्द कोड सोडवलं ना की मला टीव्ही मिळणार आहे. टीव्ही. तुमच्याकडे टीव्ही नाहीये? नाही ना टीव्ही. काय ना माझी बीवी आहे ना, ती छान नाचते गाते, त्यामुळे करमणुकीसाठी वेगळा टीव्ही घेतलाच नाही. अच्छा अच्छा, मग मला पण बोलवा ना कधीतरी घरी. नाही म्हणजे किती छान लकी आहात तुम्ही हो. कसलं काय होलं की इथे सचोटीने आणि प्रामाणिकपणाने पैसे न खाता काम करतो ना, म्हणून टीव्ही नाही घेऊ शकलो. अभिनव नगर मध्ये मी राहतो. मी काय करू? नाही तिथे एक माझा बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या वर एक मजला चढवायचा आहे. 2 मजले चढवायचे? नाही नाही नाही, मजला म्हणजे मला मजला चढवायचा आहे. समजला. काय काय प्लॅन काय? हा घ्या प्लॅन. मस्त आहे. उलटा धरलाय. तेच बघत होतो मी, तुम्हाला कळतंय का? पण मला काहीच कळत नाहीये. बरोबर आहे, कारण मी बनवलाय ना तो. तुम्ही स्वतः बनवलाय? अच्छा, तुम्ही आर्किटेक्चर आहात? आर्किटेक्चर आर्किटेक्चर आर्किटेक्ट आर्किटेक्चर आर्किटेक्चर. हो नाही मी आर्किटेक्चर नाहीये. अरे अच्छा, मग तुम्ही एक काम करा, एखाद्या चांगल्या आर्किटेक्चर कडनं प्लॅन बनवून आणा. काय हा बांधकामाचा प्लॅन आहे ना, पिकनिकचा नाहीये कोणीही बनवायला. बरोबर की नाही? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं करूया. अनुजा माझ्यासाठी चहा कर जरा. स्वतःची शुगर लेवल एवढी वाढली आहे तरी चहा प्यायची हौस काही जात नाही. काय म्हणालीस? बघा 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 कशी बोलते. सासूला बोलायला काहीच कसं वाटत नाही. इतकी वर्ष झाली हिच्या लग्नाला. मी सासू बिसू काही मानत नाही. तोंड वर करून बोलते. एक तर माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं करायला निघालीये. काय वेगळं करायला निघाली आहे? काय दुबईला राहायला चाललोय का? वरच्या मजल्यावर तर राहणार आहोत. जाता येता तुमचा लाडका श्रीमंत भेटेल तुम्हाला. बस बस, फुल स्टॉप इट नाव. माझ्यासाठी चहा करून आण जा. मी चहा करणार नाही, कारण आता मी तुमची सेवा करायला बांधील नाही. मी या घरात राहणार नाहीये. बघा 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 कसा कन्सल्ट करते माझा. बघा अगं कन्सल्ट नाही का, इन्सल्ट. इन्सल्ट तसं पण चालेल. मला शिकवू नका, तिला काहीतरी बोला. अरे आता काय बोलू? काही बोला. बोलतो. ओके 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 बोलतो.
अभिनंदन. काय अरे तू म्हणालीस ना काहीतरी बोला, मी अभिनंदन बोललो. अभिनंदन कशाबद्दल? अरे नवीन घर बांधतायत ना ते. अहो माझा अपमान केला त्याबद्दल काहीतरी बोला तिला. जाऊ दे का, तुझाच अपमान केला ना. हा जाऊ दे. ए, ते काय बोल- तू हो बाजूला. हिब्रू भाषेत माती, अरे मराठी भाषेचा इथे काय पळसुले साहेब घ्या हा प्लॅन माझ्या मित्राने बनवलाय. खाल्ली माती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आर्किटेक्चर कडून बनवून आणा प्लॅन. मित्राकडून कशाला आणलात बनवून प्लॅन? अहो नाही जो मित्र आहे ना माझा ढवळे, तो काय प्लंबर नाहीये, तो आर्किटेक्टच आहे. आर्किटेक्चर. हा तेच ते आर्किटेक्चर. हा. शिवाय तो गोल्ड मेडलिस्ट आहे. वा, हा प्लॅन बनवल्याबद्दल त्याला गोल्ड मेडल मिळालंय. नाही हा प्लॅन बनवल्याबद्दल नाही काही, मग? कथ्थक मध्ये मिळालंय त्याला गोल्ड मेडल. कथ्थक. कथ्थक मध्ये? तो आर्किटेक्चर आहे ना, मग कथ्थक मध्ये कसं काय मिळेल? अहो नाही म्हणजे तो आहे आर्किटेक्ट, साधा आर्किटेक्ट आहे. आर्किटेक्ट हे त्याचं प्रोफेशन आहे आणि कथ्थक मध्ये त्याने विशारद केलंय. कथ्थक ही त्याची आवड आहे. डोक्याचा गोविंद केला तो तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला परवानगी मिळेल. थँक्यू सर, तुमच्या सहकार्याबद्दल मी अत्यंत आपला ऋणी आहे. ठीक आहे, आता मी पण तुम्हाला धन्यवाद म्हणेन जेव्हा तुम्ही मला फक्त 50,000 रुपये द्या. कशाबद्दल? माझ्या घराचं इंटिरियर करायचं ना. मग तुमचं तुम्ही करत आहे. हे बघा माझे सगळे पेपर्स क्लिअर आहेत. मला 3,000 स्क्वेअर फीटचा मला वाढीव FSI मिळालेला आहे आणि मी त्याच्या 1,000 स्क्वेअर फीटवर बांधकाम करणार आहे. हे बघा, इथे अशीच कामं होत नाहीत, अशीच परवानगी मिळत नाही इथे. अशी मिळत नाही म्हणजे हा अन्याय आहे. हे बघा, अन्याय वगैरे काही नाहीये बरं का. मी तुमचे पेपर्स चेक केलेले. तुमचं घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे, बरोबर? हो अगदी बरोबर. तुम्ही त्यांना इकडे घेऊन या, नाहीतर मग पैसे द्या. काय ना, त्यांनी उगाचच उद्या बोंबावून केली की या बांधकामासाठी माझी परवानगी नव्हती, तर आम्ही उगाचच लटकू ना. अहो ते येऊ शकत नाही हो, त्यांना त्रास आहे. कसला त्रास होतो? त्यांना चालता येत नाही. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही एक टॅक्सी करा, त्याच्यामध्ये मला बसवा आणि तुमच्या घरी घेऊन जा. मग मी तुमच्या बाबांना भेटेन. ओके ओके हा. आणि नंतर तुम्ही त्याच टॅक्सीने मला माझ्या घरी सोडायचं. का? काय म्हणजे मला हाफ डे घेऊन घरी मस्तपैकी आराम करता येईल ना. चालेल, तुम्हाला 50,000 रुपये देण्यापेक्षा टॅक्सीचं भाडं मला परवडेल. सोपं आहे की नाही? हा, चला चला. चला. ए शालू, अगं पेपर वाचून जाम कंटाळा आलाय मला, जरा चहा करून देतेस का? अजिबात करणार नाही. होय, एवढं चिडायला काय आलं? त्या अनुजानी माझा अपमान केला आणि तुम्ही तिला कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन नाही का, कॉंग्रॅच्युलेशन. तसंही चालेल. बरं, जे काय केलं ते मी केलं. अगं मी जरा गंमत केली. गंमत? तिने मला एवढी अपमानास्पद वागणूक दिली आणि तुम्हाला गंमत वाटते? हे बघ, तुला जर का राग आला असेल तर मी तुझी माफी मागतो. चल, आय एम सॉरी. आता मला गंमत वाटते. काही नाही. अहो पण तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आपल्या श्रीमंताला ती आपल्यापासून वेगळा करते आणि तुम्ही गप्प बसताय. हे बघ, तुझ्या आणि अनुजाच्या भांडणाला कंटाळून तो वेगळा होतोय की नाही, आणि तो वेगळा झाला की इकडे मस्तपैकी शांतता नांदेल, ज्याची मला सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. हो त्या शांततेसाठी तुम्हाला नॉवेल पुरस्कारच मिळणार आहे. नॉवेल नाही का, नोबेल? तसंही चालेल. चालेल, मला कुठलाही पुरस्कार नकोय आणि मला भांड्यांचा आवाज तर अजिबात नकोय. पा कुठे गेले? इकडे. पा मी कुणाला घेऊन आलोय? अरे प्रसाद, तू? अरे बापरे, तुम्ही ओळखताय ना? अरे ओळखतो म्हणजे काय, माझा मित्र नाही का तो शंकर्या? हा. शंकर्या पळसुले, त्याचा मुलगा हा. अरे वा, म्हणजे आपलं काम लवकर होणार. नीट उभे राहा. या भ्रमात राहू नका अजिबात तुम्ही. म्हणजे हे तुमचे पाय आहेत. हे तुमचे पाय आहेत. मत नाहीच करणार मी काम तुमचं आता. बघितलं, तुमचा चेहरा पहिल्यावर लोक असं वागायला लागतात. नाही, यांच्याकडे पाहून नाही असं बोलते मी. त्याच्या मागे एक खूप मोठी स्टोरी आहे. हा पटकन सांगा. सांगतो. माझे वडील रेल्वेत असताना त्यांनी फक्त 2 डब्यांचा खर्च खिशात टाकला, त्यामुळे त्यांना आत टाकलं. तेव्हा ते सगळ्यांकडे गेले होते, मला मदत करा हो, मला मदत करा हो, मला मदत कर. काय तोंडाकडे बघत बसलाय, कोणी मदत नाही केली. यांच्याकडे सुद्धा आले होते ते, त्यांनी पण नाही मदत केली. अरे मी काय मदत करणार, मी एक गरीब बिचारा TC होतो. हो टीसी होते. टीसी कळलं ना? चल पुढे बोल. हा हे बघा, तुम्ही काम करा, पटकन याच्यावर ना सही करून टाका. हा सही करा. हा अरे टॉपला कुठं सही करताय? काय करतोस तू? केलंय ना वडील माझं. हा नाही हा चला हा हे बघा साहेब, हा घ्या अर्ज आणि पटकन परवानगी देऊन टाका. याचं कसं पटकन? थोडा वेळ लागेल. हा किती वेळ लागेल? 1, 2, 7. चला 7 तास लागतील. 7 महिने लागतील.
7 महिने असं काय करताय? पटकन करा ना काम. असं कसं पटकन करा, आम्हाला सुद्धा काहीतरी विचार करायला लागतो ना. आणि तसंही आम्ही हल्ली कुणाला लगेच परवानगी देतच नाही. हा म्हणजे म्हणजे काय मला सांगा, तुम्ही ह्या घरात राहताय, हे घर कशावरून मजबूत आहे, त्याला कशावरून वाळवी लागली नाहीये, आणि त्यातनं तुम्हाला ह्याच्यावरती अजून एक मजला बांधायचा आहे. उद्या काही होऊ शकतं ना. तुम्ही एक काम, एखाद्या पेस्ट कंट्रोल वाल्याकडनं मला लेटर आणून द्या की हे घर वाळवी मुक्त आहे. नाही नाही साहेब, आमच्या घरामध्ये पाली आहेत, झुरळा आहेत, उंदीर आहेत, पण वाळवी नाही अजिबात. असे तुम्ही काय सांगताय? हे लेटर आणा, ऑफिस मध्ये भेटा, कळलं? ऑफिस मध्ये. तुम्ही मदत नाही केली, मला लक्षात ठेवा. मदत नाही केली तुम्ही. साधी बांधकामाची परवानगी नाही आणता आली तुला? अगं तो पळसुले 50,000 रुपये मागत होता परवानगी देण्याची, आणि मला हे अजिबात मान्य नाहीये. अरे घर बांधायचं म्हटल्यावर पैसे नाही का लागणार? द्यायचे पैसे. अगं मी बांधकामासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करेन ग, पण म्हणून काय लाच देत फिरू का मी? केवढे पैसे वाटावे लागतील? आणि मग एवढे पैसे वाटले तर मग बांधकामासाठी पैसे उरतील का आपल्याकडे? दर महिन्याला वीट लावावी लागेल एक एक, आणि मग पुढच्या जन्मी जाऊ आपण वर राहायला. एक मिनिट, जर या जन्मी तुझ्या आईपासून तू मला लांब नेलं नाहीस ना, तर पुढच्या जन्मी मी तुझी बायको होणार नाही, हे कन्फर्म. माझं मन पण मला हेच सांगतंय. काय? नाही म्हणजे आपल्याला परवानगी मिळणार, आपलं काम होणार. आणि माझं मन मला हे सांगतंय की तुझ्या आईचा त्रास मला सहन होत नाही. माझ्या मनाचा विचार कर ना. हो हो, नक्की नक्की. हो ना, मग पैसे देऊन टाक. तर मी आणू बाबांकडनं 50,000 रुपये? प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न तत्वाचा आहे. अरे मग वाट कसली बघतोस? बांधून टाक ना घर. नाही नाही, मी अनधिकृतरित्या परवानगी मिळवणार नाही, बांधकाम करणार नाही. मी परवानगी मिळवेन आता पालिकेकडून, आणि ही आता लाल विटेवरची रेघ आहे. बघतो मला परवानगी कशी मिळत नाही ते. आता 24 तास एकच ध्यास, बांधकाम बांधकाम बांधकाम. हाय साला.